तुम्ही नुकतेच ग्रॅज्युएट झाला आहात का? 2026 मध्ये करिअरची सुरुवात करत असाल तर एआय कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. चला या 3 सोप्या स्टेप्समध्ये आपण समजून घेऊया एआय तुमच्या करिअरला कशी मदत करेल. सगळ्यात पहिल्यांदा मास्टर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. लोक म्हणतात की एआय त्यांना हवे तसे निकाल देत नाही, पण हे चुकीचं आहे. एआयला कशा प्रकारे विचारायचं, प्रॉम्प्ट कसा द्यावा हेच बऱ्याच लोकांना समजत नाही. आणि ॲज अ फ्रेशर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की एआय कडून उत्तम निकाल मिळवण्यासाठी प्रॉम्प्टिंग कसं करावं हे तुम्ही एक स्किल म्हणून नक्की शिकून घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरी स्टेप, रिझ्युमेवर तुमच्या बायोडेटावर तुम्ही एआय बद्दलचे स्किल्स लिहा. केवळ चॅट जीपीटी येतं किंवा जेमिनाय वापरतो असं लिहून थांबू नका. तर तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करू इच्छिता तिथे एआयचा वापर कसा करता हे ठळकपणे मांडा. उदाहरणार्थ मार्केटिंगमध्ये कंटेंट वर्कफ्लोसाठी एआय वापरतो किंवा फायनान्समध्ये डेटा अनालिसिससाठी एआय वापरतो. तुम्ही जितके स्पेसिफिक व्हाल तितकं तुमचं प्रोफाईल आणखीन प्रभावशाली दिसेल. त्यानंतर तिसरी गोष्ट, तुमचं रिझ्युमे लिहिण्यासाठी तुम्ही एआयची मदत घ्या. कारण जॉब डिस्क्रिप्शन जे असतं त्या जॉब डिस्क्रिप्शननुसार तुमचा बायोडेटा किंवा तुमचा रिझ्युमे असला पाहिजे. जर बायोडेटामध्ये काही वर्ड्स, काही कीवर्ड्स ते जॉब डिस्क्रिप्शन मधले नसले तर तो स्क्रीनिंगमध्ये येतच नाही आणि त्यामुळे तो पाहिलाही जात नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कंपनीमध्ये एक स्टँडर्ड रिझ्युमे पाठवण्याच्या ऐवजी तुमच्याकडे पहिल्यांदा जे जॉब डिस्क्रिप्शन आहे ते बघा. त्याच्यानुसार एआय कडून तुमचा रिझ्युमे पुन्हा लिहून घ्या. त्यामध्ये पुन्हा मॅन्युअली तुम्ही बदल करा आणि मग तो पाठवा. मित्रांनो, आणखीन एक चौथी महत्वाची गोष्ट बोनस म्हणून तुम्हाला सांगतो. सध्या तुमच्याकडे कदाचित अनुभव नसेल, पण तुमच्याकडे एक चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे. या वेळेचा वापर करा. नोटबुक एलएम सारखे अनेक टूल्स वापरून कसं शिकायचं एआय वापरून हे शिका. कारण जेव्हा तुम्ही करिअरला सुरुवात कराल तुम्हाला अचानक खूप साऱ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील आणि ते करण्यासाठी तुम्हाला एआयची मदत लागेल. सो एआय वापरून शिकायचं कसं हे पण तुम्ही या वेळेत शिकून घ्या आणि त्याचा तुमच्या करिअरला नक्की फायदा होईल.